म्हणजे मी स्वतःला नेहमी सांगत असते की माझं एक ते आपण मूळ मंत्र म्हणतो ते माझं HDFC आहे. HDFC मीन्स हार्डवर्क, डेडिकेशन, फोकस अँड कन्सिस्टन्सी. देवावर विश्वास आहे, एक एनर्जी असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते की जी आपल्यासोबत कायम असते. माझ्या दीदीचं एक कायम वाक्य राहिलं आहे, जेव्हा मी कधी स्ट्रेसमध्ये असते किंवा मी असं हेक्टिक शेड्यूल असतं ते कायम सांगते, तू प्रज्ञा जे काय आत्ता फील करतेस ना हे लाईफमध्ये प्रत्येक वेळेस येत नाही. प्रत्येक गोष्ट एकदाच असते, त्याला फक्त एन्जॉय कर आणि तो मोमेंट पास कर. काही फॅमिलीजमध्ये बघते की त्यांना मुलींना काम करावं लागतं किंवा मुलींना सपोर्ट नसतो किंवा एक तर फायनान्शियल प्रॉब्लेम असतात. त्या सगळ्यातून मला असं घरातल्याने कधी त्याची जाणीव करून दिली नाही की तुला रिस्पॉन्सिबिलिटी आत्ताच घ्यायची आहे किंवा तुला खूप बर्डन आहे, असं कधीच झालं नाही. सिलेबस एवढा वास्ट आहे की तो कव्हर करणं पॉसिबल नसतो. मग त्यात आपलं पेपर अनालिसिस की आपण कुठल्या चॅप्टर्सला प्रायोरिटी दिली पाहिजे, तो पहिला कुठला कव्हर केला पाहिजे, हे मी आधीच माझं शेड्यूल बनवून ठेवलेलं. ते मी मेन पेपरच्या आधी पण एक तसंच सेम 1.5 डेजचं शेड्यूल बनवून ते इम्प्लिमेंट पण करून बघितलं. माझ्यासमोर एक कायम एक व्ह्यू असायचं की मला जर सक्सेसफुल व्हायचं आहे, मला जर त्या दिवसाची मी वाट बघते की ज्या दिवशी माझ्या मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावर आनंद असेल, दीदी माझी खुश असेल सगळे, तर तो दिवस मी आठवून कायम पेपरला जायचे. मग मी देवपूजा करते आणि मी तिच्या मागे बसून फोन स्क्रोल करते की रिझल्ट लागला आहे का. आणि 11:07 झाले, ते स्क्रोल रिफ्रेश केलं आणि अचानक रोल नंबरचा डिस्प्ले आला आणि आय वॉज लाईक बापरे. तर ते असं असायचं की ही बापू शेठची कन्या, लहान कन्या. तर नंतर रिझल्ट नंतर अशी ओळख झाली की तुमची मुलगी CA आहे ना, तुम्ही तिचे वडील आहात, म्हणजे असं एक आपल्यापासून ओळख झाली. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत असणार आहे प्रज्ञा जाधव, जिने 22व्या वर्षी CA कंप्लीट केलं. तर तिचा पूर्ण अनुभव आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. कसा तिचा प्रवास होता चला आपण जाणून घेऊया. तर नमस्कार. नमस्कार सर. तर पहिल्यांदा मला तुमचं गाव कोणतं, तुम्ही कुठून येता आणि शालेय शिक्षण वगैरे कसं झालं याच्याबद्दल माहिती द्या. मी प्रॉपर पुसेगावची आहे. मी लहानपणापासून साताऱ्यात वाढले, म्हणजे आम्ही शिक्षणासाठी मम्मी पप्पा दीदी माझी आम्ही सातारला शिफ्ट झालेलो. तिथे माझं स्कूल आणि सगळं म्हणजे स्कूल कॉलेज सगळं तिथूनच कंप्लीट झालं. माझं स्कूल निर्मला कॉन्व्हेंट हायस्कूल. त्यानंतर मी 11वी-12वी धनंजयराव गाडगीळ कॉलेज ऑफ कॉमर्स, DG कॉलेज म्हणतो आपण, तिथं कंप्लीट केलं. त्यानंतर BCom डिग्री मी कला वाणिज्य कॉलेज म्हणजे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज ऑफ सातारा तिथून कंप्लीट केलं. त्यानंतर ते करत असताना म्हणजे 11वी-12वी करून झाल्यानंतर मी AKS कॉमर्स अकॅडमी म्हणजे CA आनंद कासट ते प्रोफेसर आहेत आमचे, त्यांच्या अंडर मी CA कंप्लीट केलं टिल फाउंडेशन अँड इंटरमिडिएट. म्हणजे 3 स्टेज असतात, फाउंडेशन, इंटरमिडिएट आणि त्यानंतर आर्टिकलशिप असते 3 वर्षाची आणि त्यानंतर फायनलची एक्झाम्स असते. तर CA फाउंडेशन अँड इंटरमिडिएट मी AKS कॉमर्स अकॅडमीमध्ये कंप्लीट केलं. त्यानंतर आर्टिकलशिप म्हणजे जे आपल्याला 3 वर्षाचं एक प्रॅक्टिकल ट्रेनिंग असते ते मी CA जीवन जगताप अँड कंपनीच्या इथं कंप्लीट केलं. तिथं माझे प्रोफेसर म्हणजे प्रिन्सिपल जे आपण म्हणतो ते CA जीवन जगताप सर अँड CA मयुरेश बागलचे होते. त्यांच्या अंडर मी सगळं प्रॅक्टिकल ट्रेनिंग घेतलं. त्यांनी मला भरपूर गोष्टींचं एक्सपोजर दिलं, लाईक ऑडिट असतं, परत अकाउंटिंग, टॅक्स ऑडिट, GST ऑडिट, केसेस, ते सगळे त्यांनी विश्वासाने आम्हाला दिलं आणि ते आम्ही कंप्लीटसुद्धा केलं. त्यानंतर CA फायनलचे एक्झाम्स असतात, त्याच्या वेळेस मी ऑनलाईन फॅकल्टीजचे कोर्सेस घेतलेले, ते घरी राहून मी कंप्लीट केले. सरांनी जे एक्झाम लीव्ह दिलेले असतात त्याच्यात कंप्लीट करायचे आणि ते झाल्यानंतर एक्झाम्स क्लिअर झाले आणि मग आता मी CA म्हणून आहे तुमच्यासमोर. मला सांग की पहिल्यांदा कधी वाटलं की आपल्याला CA व्हायचे आणि कधीपासून स्वप्न होतं? म्हणजे माझ्या वेळेस असं की प्रत्येक गोष्टी होत गेली, असं काय प्रॉपर प्लॅन नव्हता. 10वीत असताना एक्झाम्स झाल्या तेव्हा ॲज युजल काही प्रॉपर प्लॅन ऑफ ॲक्शन नव्हता. 11वी-12वी मला सायन्स थ्रू करायची नव्हती, सो मी काय करायचं तर म्हणजे माझी मोठी दिदीचं सायन्स झालं सायन्स थ्रू. सो मला असं की सायन्स तर नाही करायचं, दुसरं काहीतरी फील्ड बघू. सो कॉमर्स घेतला आणि कॉमर्समध्ये एक बेस्ट प्लॅन काय तर CA अचीव करणं. सो तिथून मी माझी CAची जर्नी सुरू केली. 11वी-12वी एक फ्लोमध्ये गेले की बाबा आपल्याला प्रॉपर गायडन्स थ्रू एज्युकेशन झालं.
सो त्याच्या अंडरच माझं CAची जर्नी सुरू झाली. CA आनंद कासटनी मला प्रॉपर गाईड केलं की ते कुठे जायचं, आपण कसं करायचं, ते सगळं त्यांनी गाईड केल्यामुळे मी आज इथपर्यंत आले त्यांच्या गायडन्स थ्रू. अँड तिथूनच म्हणजे असं ॲज सच काय प्रॉपर प्लॅन ऑफ ॲक्शन होता. आत्ता पण असं आहे की प्रत्येक गोष्टी होत गेल्या आणि मी त्याच्यात मूव्ह ऑन करत गेले. आता शालेय शिक्षण होतं, त्यामध्ये तुम्ही कसं होता म्हणजे अभ्यासात वगैरे त्यावेळेस? ट्रूली स्पीकिंग 8वीपर्यंत मी असे काही नव्हते, नॉर्मल ॲव्हरेज स्टुडंट होते. नुसते खेळणं अँड फ्रँक वातावरण असंच होतं. त्यानंतर 9th-10thमध्ये थोडं सिरियसनेस आलं की हां, आपल्याला जर काहीतरी फ्युचरमध्ये करायचं आहे तर आपल्याला एज्युकेशनला प्रायोरिटी दिली पाहिजे. सो तिथून मी थोडे सिरियस झाले की आपल्याला रँक पाहिजे किंवा आपल्याला स्टडी केलं पाहिजे सो दॅट आपलं फ्युचरमध्ये आपण काहीतरी प्रोग्रेसिव्ह ॲक्शन घेऊ. सो 9th-10th मी स्टडी केला चांगला अँड ॲज युजल काही मोटिव्ह नव्हतं CA करायचं. जस्ट मग पप्पांना एक प्राऊड फील करून द्यायचं की 10thचे पासिंग मार्क्स छान असावेत, तेवढंच. असं कधी वाटलं म्हणजे 10thमध्ये मार्क किती होते? 10thमध्ये 92%, 92.42. तिथे वाटले नाही सायन्सला जावं? नाही, मी म्हणजे माझी मोठी दिदी आहे, ती आर्किटेक्ट आहे आता. तिचं एक्सपिरियन्स बघितलं की खूप अभ्यास करावा लागतो, म्हणजे बोध ग्रुप तिने दिलेले. पण मला झालं की जास्त माझं आधीपासूनच होतं की मला जास्त अभ्यास करायचा नाही आहे. सो तिचं बघूनच समजलं की नाही, हे माझ्यासाठी सुटेबल नाही, मी एवढा अभ्यास करू शकत नाही. ते नीट, JEE, नाटा ते 12वी नंतर पण द्यायचं असतं. सो मला असं वाटलं की नाही, मला नाही, मी 11वी-12वी प्लेन कॉमर्स करून खुश आहे. 11thमध्ये गेल्यानंतर मग प्रिपरेशनला कधीपासून सुरुवात झाली, कसं प्रिपरेशन होतं? 11thमध्ये मी लास्ट डेला रजिस्ट्रेशन केलं कॉलेजचं अँड क्लासेस, बेस्ट क्लास अख्ख्या साताऱ्यातले AKS कॉमर्स अकॅडमी होतं की जे म्हणजे अजून पण आहे. त्यांनी मला म्हणजे मी ज्यांना कोणाला विचारलं सगळ्यांनी तेच मला सजेस्ट केलं की तू एकदा CA आनंद कासट सरांना भेटून ये, ते तुला प्रॉपर गाईड करतील. मी माझ्या भैयासोबत गेले तिकडं विचारायला, तर त्यांनी मला जे वेने सांगितलं की बाबा तुम्ही CA केलं पाहिजे, CA म्हणजे काय, ते त्यांच्याकडून मी तेव्हा समजून घेतलं. आणि ते ऐकतानाच मला असं आलं की नाही, आता कॉमर्सला जर घ्यायचं डिसिजन झालं तर CA इज मस्ट, CA केलंच पाहिजे. मग तिथून मी 11th and 12th कम्प्लीट केलं. आणि 12th करत असताना त्यांच्याकडूनच मला म्हणजे ते स्वतः CA आहेत, तिथले सगळे फॅकल्टीज CA आहेत किंवा एक हायली क्वालिफाईड प्रोफेसर्स आहेत. त्यांच्याकडून समजलं की आपल्याला काहीतरी हायर एम ठेवला पाहिजे जेणेकरून आपण पुढे जाऊ. मग त्यांना बघतच मी ठरवलं की आता आपण CAच करूया. मग आता हे सगळं करत असताना घरच्यांचा कसा पाठिंबा होता? घरच्यांनी खूप सपोर्ट केला आहे. म्हणजे असं काही फॅमिलीजमध्ये बघते की त्यांना मुलींना काम करावं लागतं किंवा मुलींना सपोर्ट नसतो किंवा एक तर फायनान्शियल प्रॉब्लेम असतात. त्या सगळ्यातून मला असं घरातल्यांनी कधी त्याची जाणीव करून दिली नाही की तुला रिस्पॉन्सिबिलिटी आत्ताच घ्यायची आहे किंवा तुला खूप बर्डन आहे, असं कधीच झालं नाही आहे. त्यांनी कायम लहानपणापासून मला फक्त एवढंच शिकवलं की आपण नीट राहायचं, आपल्याला चांगले संस्कार दिलेत आणि त्यानुसार आपण चांगली वागणूक ठेवली पाहिजे. आणि एक हे ठेवलं की तुम्हाला शिकवलं एवढं, याचा अर्थ तुम्ही तुमच्या पायावर उभं राहिलं पाहिजे, फायनान्शियली स्टेबल असलं पाहिजे, इंडिपेंडेंट असलं पाहिजे, डिसिजन स्वतःचे स्वतः घेतले पाहिजेत. हे त्यांचं मोटिव्ह होतं की तुम्ही तुमच्या पायावर उभं राहा, तुम्ही स्वतः असं काहीतरी बनवून दाखवा की ज्याच्यामुळे लोकांनी तुमच्यापासून आमची ओळख बनवली पाहिजे. आणि आज त्यांच्यामुळेच मी इथे आहे. CA होण्यासाठी कोणत्या गोष्टी आपल्याला आल्या पाहिजेत आणि कोणत्या गोष्टी मस्ट आहेत? आल्या पाहिजे तसंच जे सगळे लोक म्हणतात की मॅथ्स म्हणजेच कॉमर्स किंवा CA, तर हे एक मिथ आहे. मला वाटते असं काही नाही आहे. 11वी-12वी फाउंडेशनपर्यंत मॅथ्स हा सब्जेक्ट कंपल्सरी असतो, पण त्याच्यानंतर तुम्हाला मॅथ्सपेक्षा तुम्हाला गोष्टींची, अकाउंट्सची किंवा तुम्हाला लॉची स्पेशली एक कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे की तुम्ही त्याला कसं इंटरप्रिट करताय किंवा त्याला कसं समजून घेताय, तुम्ही ते इम्प्लिमेंटसुद्धा कसं करताय इंटरप्रिट करून, ते इम्पॉर्टंट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी स्वतःला नेहमी सांगत असते की माझं एक ते आपण मूळ मंत्र म्हणतो ते माझं HDFC आहे. HDFC मीन्स हार्डवर्क, डेडिकेशन, फोकस अँड कन्सिस्टन्सी. की तुम्ही हार्डवर्क केल्याशिवाय तर तुम्हाला काय मिळणार नाही. आणि हार्डवर्क म्हणजे
एक दिवस उठलो आणि आपण 12 तास अभ्यास केलं, 14 तास अभ्यास केलं, ह्याला हार्डवर्क नाही म्हणत. तुम्ही ते कन्सिस्टंटली फॉलो केलं पाहिजे की तुम्ही रोज स्टडी करताय. एका दिवस असाही असतो की तुम्हाला नाही स्टडी होत, म्हणजे कन्सिस्टंटली नाही होत ते, पण तुम्हाला ॲटलिस्ट ट्राय केलं पाहिजे. होत नाही म्हणून पूर्ण दिवस वेस्ट केला किंवा एक वीक वेस्ट केला तर ते नाही यूजचं. तुम्हाला कन्सिस्टंटली ॲटलिस्ट 2 आवर्स ते तुमचं ज्या दिवशी होत नाही तर 2 आवर्स मिनिमम स्टडी करा. ज्या टाईममध्ये होत नाही ते सोडून जो एखाद दुसरा अर्धा तास असेल त्या आरमध्ये तरी ॲटलिस्ट स्टडी करा. हा फॉर्म्युला कधी तयार केला HDFCचा? HDFCचा आत्ता जेव्हा मी स्टडी लिव्हला आले तेव्हा, म्हणजे असं आमचे सर नेहमी म्हणतात, CA जीवन जगताप सर ज्यांच्याकडे मी आर्टिकलशिपला होते, ते नेहमी सांगतात की तुम्ही हार्डवर्क केलं पाहिजे, डेडिकेशन असलं पाहिजे तुमच्या CA डिग्रीच्या समोर, आणि कन्सिस्टंट असलं पाहिजे. आणि मला जाणवलं की त्यासोबत आपलं फोकस, म्हणजे आपण जेव्हा स्टडी करतोय तेव्हा किती आज स्टडी करतोय त्यापेक्षा तुम्ही त्या आजमध्ये किती इफेक्टिवली फोकस्ड आहात हे इम्पॉर्टंट आहे. आणि त्यांच्यासोबतच मला हे एक सिरियली भेटलं की हां, माझ्यासाठी ते HDFC हे इम्पॉर्टंट आहे की मी ते रोज फॉलो केलं पाहिजे. त्यांच्यापासून मला गायडन्स भेटलं. आता आपल्याला मोटिवेशन जे मिळतं ते तुम्हाला कुठून मिळतं मोटिवेशन दररोज स्टडी करण्याचं? फर्स्ट ऑफ ऑल माझी दीदी, मम्मी पप्पा आणि माझे काही फ्रेंड्स ज्यांनी मला कायम मोटिवेट केलं आहे आणि त्यांना बघून मी वाढली आहे. लाईक माझी दीदी प्रत्येक वेळेस माझ्यासोबत राहिली आहे. कधी असं झालं की मला गरज होती किंवा काही, तेव्हा तिने सगळं तिचं स्वतःचे प्रायोरिटीज साईडला ठेवून मला कायम वेळ दिला आहे. ते एक मला हाय मोटिवेशन आहे. तिच्याकडे बघून मला समजलं की हां, आपण एक चांगली व्यक्ती कशी असावी तर तिच्यासारखी असावी. मम्मी पप्पांनी सुद्धा मला असं कधी जाणीव नाही करून दिली की आपण कुठल्या गोष्टीत कमी पडतोय किंवा काय. जेव्हा कधी माझा डाऊनफॉल होता किंवा मला असं वाटलं की मी आतून ब्रेक होतीये, तर कायम त्यांनी मला सपोर्ट केला की नाही, ही तू नाही आहेस, तू एक ह्या पलीकडे तुझे एक व्यक्तिमत्व आहे, ती ओळखायला बघ तू. जेव्हा कधी मला टाईम हवा होता तेव्हा त्यांनी मला टाईम दिला. जेव्हा मला मोटिवेशनची गरज होती तेव्हा त्यांनी मला एक आयडियल व्यक्ती म्हणून समोर राहिले की आपण कसं वागलं पाहिजे, की आपण ह्याच्यातून कसं लांब गेलं पाहिजे. त्यात माझे भावांचं पण श्रेय आहे. माझ्या भावाने प्रत्येक वेळी जिथं त्यांनी मला सांगितलं की कुठे आपण एक्सप्रेस व्हायचं, कुठे नाही व्हायचं, कुठली बरोबर जागा आहे, कुठली नाही आहे, हे त्यांनी वेळोवेळी मला शिकवलं आहे. आणि सेम माझे सिनियर्ससुद्धा, त्यांची जर्नी मी बघितली, त्यांनी कसं अचीव केलं सगळं, त्यांनी पण मला प्रॉपर गाईड केलं. लाईक माझे सिनियर्स आहेत काही आणि माझे फ्रेंड्स लाईक CA धीरज यादव, सगळ्यांनी मला प्रॉपर गाईड केलं की कधी आपण कुठली गोष्ट केली पाहिजे. आणि माझ्या दीदीचं एक कायम वाक्य राहिलं आहे, जेव्हा मी कधी स्ट्रेसमध्ये असते किंवा मी असं हेक्टिक शेड्यूल असतं, ती कायम सांगते, तू प्रज्ञा जे काय आत्ता फील करतेस ना, हे लाईफमध्ये प्रत्येक वेळेस येत नाही. प्रत्येक गोष्ट एकदाच असते, त्याला फक्त एन्जॉय कर आणि तो मोमेंट पास कर. त्या टेन्शनमध्ये, त्या प्रेशरमध्ये जास्त वेळ राहून तू तुझा तो मोमेंट स्पॉईल करतेस. त्यामुळे जे काय प्रेशर आहे तर मग की हे थोड्या वेळाचं प्रेशर आहे, जास्तीत जास्त 1 महिन्याचं प्रेशर आहे. ते प्रेशर इम्प्लिमेंट म्हणजे घे आतून काय असेल ते आणि स्माईल ठेव, एन्जॉय कर. परत ते दिवस नाही, ते एन्जॉय करत बाहेर पड असं सांगितलं काय. आता एखादा कोणी पण जर स्टडी करत असला किंवा स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करत असला, तो स्ट्रेसमध्ये जातो आणि स्ट्रेसमध्ये गेल्यानंतर पहिलं त्याच्याकडे उपकरण असतं ते सोशल मीडिया. मग तो सोशल मीडियाकडे जातो, थोडा टाईम त्यामध्ये घालवतो आणि मग स्टडीकडे येतो. तर सोशल मीडिया स्ट्रेस घालवण्यासाठी योग्य आहे का? सोशल मीडिया ॲज सच मी काय बोलणार नाही. लाईक सोशल मीडियाकडून तुम्ही यूज करा. लाईक आत्ता तर असं जग आहे की आपण सोशल मीडियाशिवाय राहू शकत नाही, पण सोशल मीडिया कुठला यूज करावा आणि त्याच्यात तुम्ही फीड कुठली बघताय ते पण इम्पॉर्टंट आहे. लाईक आता तुम्ही जर स्टडी करताय आणि तुम्हाला कन्सिस्टंटली स्टडी होत नाही, तुम्हाला थोडा ब्रेकची गरज आहे, तर तुम्ही व्हॉट्सॲप बघू शकता, तुम्ही यूट्यूब बघू शकता, टेलिग्राम एक यूज करतो आपण, तर त्याच्यात तुम्ही बघा की तुमचे प्रोफेसर्स काय म्हणतात, त्यांचे थोडेफार का होईना एक मोटिवेशनचे कोट्स पडतात, त्यांचं एक स्टडी रुटीन पडतं, एक मोटिवेशनल व्हिडिओ आपण यूट्यूबला बघतो 10-15 मिनटाचा, तेवढा ब्रेक सफिशियंट आहे. पण तुम्ही जर असे फूड्सचे, सेलिब्रिटीजचे असे जर फीड सारखे बघत असाल तर ते आत्ता समजून घेतलं पाहिजे की ते गरजेचं नाही आहे. तुम्हाला जेव्हा मोकळा वेळ असेल, जेव्हा तुम्हाला स्टडीमधून पूर्ण
डायव्हर्ट व्हायचं आहे, 1-2 दिवस प्रॉपर ब्रेक हवा आहे, बरं. तर त्या टाईममध्ये तुम्ही बघू शकता. पण फॉर द टाइम बिंग डेली यूजमध्ये तुम्ही जास्त सोशल मीडिया नाही यूज केलं पाहिजे. मॅक्झिमम म्हणजे मी खूप मॅक्झिमम सांगते, माझा टाईम होता 2.5 hours to 3 hours, की मी प्रॉपर 1.5 hours नंतर किंवा 2 hours नंतर मला जेव्हा ब्रेकची गरज असेल तेव्हा मी थोडा वेळ यूज करायचे किंवा मी थोडा वेळ ब्रीदिंग एक्सरसाइज करायचे, वॉकिंग असायचं माझं. ते तेवढं माझ्या हेल्थसाठी असायचं की डिस्ट्रॅक्शन नको आहे, पण मी त्यातल्या त्यात चांगलं एखादी फीड बघेन स्टडी रिलेटेड, तेवढंच माझा मोटिव्ह होता. आजूबाजूला जर आपण बघत असलो तर मोटिवेशनपेक्षा डिमोटिवेशन भरपूर आपल्याला मिळतं. म्हणजेच आजूबाजूचे 4 लोक जे असतील ते म्हणतात की एखादी नोकरी वगैरे कर, पण याच्या नादी कशाला लागलाय, तर त्याच्याबद्दल काय मत असेल? म्हणजे आत्तापर्यंत तरी माझ्या फॅमिलीत असं मला सगळ्यांनी सपोर्ट केला आहे. रिलेटिव्समध्ये पण आत्तापर्यंत मला असं कोणी भेटलं नाही की मला म्हणलं आहे की तू हे करू नको, तू हे डिझर्व करत नाहीस किंवा काय सोडून दे, असं मला स्पेशली कोण म्हणलं नाही आहे. पण डिमोटिवेशनचे पॉईंट्स मी पण फेस केले आहेत. पण त्यावेळेस होतं की डिमोटिवेशन जेव्हा आपल्याला फील करतं ते आपल्याला माहीत असते की ते कसं फील होतं आहे किंवा आपण त्या फेजमधून कसं जातो आहे. तेव्हासुद्धा माझा एक मोमेंट होता, लाईक मी 12th होते आणि मला फाउंडेशन मी इंटरचे बॅचेस होते माझे सी आनंद कासटच्या अकॅडमीमध्ये. तिथे मला असं वाटलं की हे सिलेबस मला झेपत नाही आहे किंवा मला खूप टफ जातं आहे. तेव्हा मला आणि मी तेव्हा म्हणजे दिदी माझी बाहेर होते तेव्हा जॉबसाठी आणि माझ्यासाठी तेव्हा एकच कंपॅनियन होतं ज्याच्यासोबत मी सगळं शेअर करायचे. मी सगळं माझ्या दिदीसोबत शेअर करायचे तेव्हा मोमेंटला. आणि माझं तेव्हा एक्झामचा पिरियड होता की जेव्हा मी पूर्ण दिवस असायचा आणि मला म्हणजे माझं घर आणि माझे क्लासेस खूप लांब होतं. मला डेली थोड्या वेळासाठी घरी नव्हती जाऊ शकत. तेव्हा मला कंपल्सरी क्लासेसमध्ये बसायला लागायचं आणि माझा स्टडी नव्हता होत. म्हणजे लोक म्हणायचे की माझा 1 तासात 15 पेजेस रीड झाले, 20 पेजेस रीड झाले, आणि माझं तसं नव्हतं. मला 1 पेजसुद्धा रीड करता येत नव्हतं. म्हणजे ते म्हणते ना मी फोकस, माझा तेव्हा फोकस नव्हता, कारण की मी असं पूर्ण टायर्ड असायचे आणि मला नव्हतं तेवढं होत. तर तेव्हा पण माझ्या दीदीने सांगितलं की आता होत नाही आहे तर तू सोडून देऊ नको, ॲटलिस्ट नाही तुझं होते तर 1 hourमध्ये 2 hours 1 पेज होते, ठीक आहे, दॅट्स इट, तेवढं होतं आहे तेवढं कर, पण जस्ट गो विथ इट, मूव्ह ऑन कर, असं गिवअप करू नको. आणि तेव्हाच आमच्या सरांनी म्हणजे फाउंडेशनचा रिझल्ट लागला इंटरच्या बॅचेस असताना, आणि तेव्हा मला म्हणजे असं रँक आलेला माझा आमच्या क्लासेसमध्ये, माझा 3rd रँक होता. आणि तो एक मोमेंट होता की सरांनी फेलिसिटेशन ठेवलेलं, म्हणजे साताऱ्यातलं मोठं फेलिसिटेशन होतं. मग तेव्हा फॅमिलीला पण सगळ्या इन्व्हाइट केलेलं आमच्या, आणि तेव्हा ॲज अ रँकर मला सरांनी ट्रॉफी दिलेली. सो तो एक मोमेंट होता की हा मी डिमोटिवेट तर नाही होऊ शकत. जर मी इथपर्यंत आल्या रँकर म्हणून पण मला जर अवॉर्ड भेटलं आहे त्याचा अर्थ मी पुढे जाऊ शकते, मला हे केलं पाहिजे. आणि दीदी मम्मी पप्पा सगळ्यांची सोबत होती, सरांची आमच्या सगळ्यांची सोबत होती. तर मी ते फेज पण फर्स्ट अटेम्प्टमध्ये क्लिअर केलं आणि मी पुढे आले आर्टिकलशिपला. या सर्वासाठी कोणत्या गोष्टीचा त्याग करावा लागला जास्त करून, आवडत्या गोष्टींचा? म्हणजे माझा बेसिकली नेचर असं आहे की मला फेस्टिवल्स, ओकेजन्स खूप आवडतं. मला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला खूप आवडतं. ते माझ्या फायनलच्या स्टडी लिव्हमध्ये माझ्या 3 बहिणींचे लग्न झाले, आणि ते म्हणजे सख्खे चुलत 2 बहीण आणि एक आत्याची मुलगी. पण असं की एक फॅमिली बॉन्ड आहे की मला बहीण आहे, माझ्या बहीण, आता आपल्याला माहिती आहे बहिणीचं लग्न म्हणलं किती जवळचं असतं. तसं झालं की घराशेजारी लग्न आहेत आणि मला त्या लग्नात जाता येत नाही आहे. मला ते खूप असं झालं की अरे हे सगळ्यात मोठं सॅक्रिफाईस आहे. म्हणजे आपण नॉर्मली सोशल मीडिया सोडतो, ते माझ्यासाठी ठीक आहे, हे केलंच पाहिजे आपण. फ्रेंड्ससोबत माझे कॉन्टॅक्ट्स स्टॉप झालेले, काही कॉन्टॅक्ट नव्हते. फॅमिलीसोबत मी माझ्या स्वतःच्या मम्मी पप्पा दीदीसोबत पण जास्त बोलत नव्हते, हार्डली. फक्त रात्रीचं जेवण आम्ही एकत्र करायचो, दिवसभर काही नाही. ते सगळं सॅक्रिफायसेस तर होते. प्लस बाहेर फिरणं बंद होतं माझं. मी पूर्ण घरी एका रूममध्ये स्टडी करत होते, आणि ते असताना घरी माझ्या शेजारी डॉल्बी, DJ सगळे मला इन्व्हाइट करतात की ये, तुझ्याशिवाय नाही, म्हणजे तू असल्याशिवाय मजा नाही ओकेजनला. ते असताना मला झालं की मला सगळं माहीत असताना मला जाता येत नव्हतं. पण असं नाही की सगळंच कॉम्प्रोमाइज हे केलं.
आपल्याला जर माहिती आहे की पुढचे 2 दिवस आपले जाणार आहेत, तर त्यासाठी ते कवर करायला मला आधीच टाईम घेतलेला. मी त्यासाठी थोडं एक्स्ट्रा आवर्स एफर्ट्स घेतलेले, ते कवर केलं. अँड देन मी 2 दिवस 3 दिवस दीदीच्या लग्नांसाठी दिलेले. पण ते असं झालं की जास्त एन्जॉय करायचं होतं, पण तेवढा करता आला नाही. थोडंफार सॅक्रिफाईस केल्याशिवाय तर आपल्याला काही मिळत नाही. बरोबर. आता तुझे मैत्रिणी वगैरे असतील तर त्या मज्जा करताना तुला दिसत असतील, म्हणजे फिरायला जाताना वगैरे सोशल मीडिया ओपन केल्यानंतर. तर त्यावेळेस काय फिलिंग होती आणि वाटत होतं की आपण पण जावं त्यांच्याबरोबर फिरण्यासाठी? त्यांचे कॉल वगैरे येत होते का चल फिरायला म्हणून? यायचे मला व्हिडिओ कॉल यायचे, फोन्स यायचे की आम्ही असं प्लॅन करतो, येतेस का. पण त्यांना पण एक माहिती आहे की ती CA करते, CA काही इझी नाही आहे. आपण तिला थोडा टाईम दिला पाहिजे. इन्व्हाइट करायचे आणि फोर्स पण करायचे की तू आली पाहिजेस आमच्यासोबत. पण आपल्याला माहीत असते की सगळीकडे जाणं आपण नाही एवढं अफोर्ड करू शकत, कारण की एक्झाम्सच्या दिवसात आपण जर गेलो तर आपण एक डिस्ट्रॅक्शनमध्ये पडतो. मग परत रुटीनला येणं इझी नसतं ते. त्यामुळे जायची इच्छा असताना पण ते नव्हतं जात आहेत. असं झालं की ठीक आहे, आता सॅक्रिफाईस करूयात, तेवढं कॉम्प्रोमाइज करूयात. त्यानंतर CA झाल्यावर आपल्याला आहे चान्स, मग आपण तेव्हा सगळ्यांनाच घेऊन जाऊयात, परत एन्जॉय करूयात, ते मोमेंट्स परत आणूयात. CA एक्झामसाठी प्रिपरेशन कधीपासून चालू केलं? मी एक एक्झामच्या म्हणजे आर्टिकलशिपचे मी 1 वर्ष पूर्ण ऑफिस रुटीनमध्येच होते. त्यानंतर 1 वर्षानंतर मी हळूहळू क्लासेस सुरू केले. लाईक FR म्हणजे आमचे सब्जेक्ट्स आहेत, त्यातले FR AFM 2 सब्जेक्ट्स मी स्टार्ट केले. पहिलं FR एक सब्जेक्ट मी स्टार्ट केला आणि तो माझा ऑलमोस्ट 1.5 वर्ष थोडा ब्रेकने 1.5 वर्ष चालला. त्यानंतर मी AFM म्हणजे लास्टचे 2-3 मंथ्स म्हणजे आम्ही अराऊंड मी CA फायनलला यायच्या आधी 1.5-2 वर्षाआधी शिफ्ट झालो पुसेगावला. अँड दॅट वॉज द मोस्ट इम्पॉर्टंट डिसिजन की मला असं झालं की मम्मी पप्पा आणि आमचं सगळं फॅमिली बॅकग्राऊंड पुसेगावचं आहे प्रॉपर, आणि आम्हाला कधी ना कधी पुसेगावला यायचं होतं. असं म्हणले की आत्ताच वेळ जाऊयात आपण आपल्या गावाला माघारी. सो आम्ही इकडे आलो आणि माझं तेव्हा आर्टिकलशिपचं 1 इयर पूर्ण राहिलेलं कवर करायचं, 1-1.5 वर्ष राहिलेलं. आणि ते आर्टिकलशिप माझी सातारला होते. मग त्याच्या आधी माझे थोडेफार लेक्चर्स झालेले, पण माझं रुटीन असं की डेली मला बसने ट्रॅव्हल करून सातारला जायला लागायचं. त्या अराऊंड 1.5 आवर्सचं ट्रॅव्हल डिस्टन्स आहे बसने. मग ते करत असताना मला ॲज सच काही लेक्चर्स कंप्लीट करता आलं नाही. ते माझा एक टाईम गॅप पडला अराऊंड 5-6 मंथ्सचा, जिथं मी नाही कवर करू शकले. मग डेली हाफ आवर किंवा 1 आवर पॉसिबल झालं तर. ज्या दिवशी नाही होत त्या दिवशी मी रीडिंग करायचे लाईक बुक्सचे, त्याच्यातून मी थोडं कवर केलं. आणि त्यानंतर जेव्हा मी प्रॉपर स्टडी लीवला आले, एक 9 मंथ्सचा स्टडी लीव मला सरांनी दिलेला. पण माझी एक्झाम्स मी स्टडी लीवला आले आणि 1 महिना झाला की मला समजलं की एक्झाम्स प्रीपोन झाल्यात. मग ते प्रीपोन झाल्यामुळे मला टाईम 7 मंथ्सचा मिळाला आणि मला प्रिपरेशनला कमी टाईम मिळाला. त्यामुळे डिसिजन्स चेंज करावे लागले, लेक्चर्स स्पीडअप करावे लागले. पटपट ते लेक्चर्स कंप्लीट केलं. साईड बाय साईड लेक्चर्स करत रिव्हिजन, नोट्स कंप्लीट करणे, ते माझं एक कंटिन्यू होतं. त्यामुळे मला जे मी शेड्यूल ठरवलेलं त्यापेक्षा एक हार्ड शेड्यूल ठेवायला लागलं की त्यासाठी मला जास्त आवर्स बसणं इम्पॉर्टंट आहे, मला ते कवर करणं इम्पॉर्टंट आहे. त्यासोबत मला हेल्थ पण बघितली पाहिजे, कारण की हेल्थ नीट असल्याशिवाय तुम्ही एक प्रॉपर ग्रास्पिंग आणि तुमची कॅपॅसिटी वाढत नाही, फोकस मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला ते हेल्थ पण बघितली पाहिजे. आणि मी हेल्थच्या बाबतीत माझी पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी घरातल्यानेच घेतलेली. त्यामुळे त्या बाबतीत मी निवांत होते की खाणं पिणं आणि एक्सरसाइज ते माझे घरातले करून घेत होते आणि स्टडीवर त्यामुळे माझा फोकस नीट होता. मग प्रीपोन झाली एक्झाम, मग त्यासाठी शॉर्ट नोट्स वगैरे काढलेला का आधी? म्हणजे मला शॉर्ट नोट्स नव्हते, पण लेक्चर स्विच करायला लागले. आमच्यात असतं की एक एक्झाम ओरिएंटेड आहे, फास्ट ट्रॅक आहे आणि रेग्युलर बॅचेस असतात. मला रेग्युलर घ्यायचे होते, पण जस्ट बिकॉज ऑफ टाईम कन्स्ट्रेंट मला घेता आले नाहीत. सो मी एक्झाम ओरिएंटेडवर स्विच झाले. पण फॅकल्टीजनी पण त्याच्यात तेवढंच इफेक्टिव्हली स्टडी शिकवलेला. सो मला काय ॲज सच डिफरन्स वाटला नाही की माझं कुठंतरी एज्युकेशनमध्ये किंवा कुठंतरी कन्सेप्च्युअल क्लॅरिटीमध्ये कमी असं नाही वाटलं. फक्त एवढंच की प्रॅक्टिस मला स्वतः करायला लागली आणि मला वाटतं की प्रॅक्टिस केल्यामुळेच मला समजलं की मी कुठे चुकते, लवकर समजलं.
कुठं चुकते, मी काय इम्प्लिमेंट केले पाहिजेत. आणि मी म्हणजे ते रिव्हिजन करत असतानाच टेस्ट पेपर पण देत होती. ICAचे जे प्रिव्हियस इयर पेपर्स असतात तेच सॉल्व्ह करून मला समजलं की मी कुठं चुकते. आणि त्यात पण इम्पॉर्टंट की आपण जे पेपर सॉल्व्ह करतो ते झाल्यानंतर आपल्याला त्याचं रिव्ह्यू स्वतः घेतलं तर ते बरं पडतं. आपल्याला माहीत असते की आपण किती प्रिसाइजली लिहितोय किंवा आपण कुठे चुकतोय. मे बी ते सेंटेन्स फ्रेमिंग असेल किंवा आपलं प्रॉपर प्रेझेंटेशन असेल किंवा लिहिण्याचा स्कोप असेल, मिस्टेक्स असतील, ते आपल्या समजतं आणि आपण त्यात इम्प्रूव्हमेंट करू शकतो. असं म्हणतात की एखादं CA वगैरे होणार असलं तर त्याचं फायनान्शियल मॅनेजमेंट भरपूर चांगलं असतं. असं कोणते डिसिजन होते फायनान्शियल जे तू घेतलेले घरामध्ये असताना? मी आर्टिकलशिपला जसं सांगितलं की स्टार्टिंगला मी सातारला होते. आणि सातारला असताना मला सेविंग्स जे काय होते, मी माझे स्टायपेंड म्हणजे आर्टिकलशिपमध्ये असताना स्टायपेंड भेटतो तो कमी असतो CA आर्टिकल्सला, जेणेकरून ते पैशांच्या मागे पळू नयेत आर्टिकलशिपमध्येच, त्यामुळे लो स्टायपेंड असतं. पण ते असतानाही मला असं रिअलाईज झालं की आपण स्टायपेंड भेटते तर पूर्ण स्पेंड करण्यापेक्षा थोडी सेविंग्स केली पाहिजे. सो माझं एक डायव्हर्सिफाईड सेविंग्स होते. मी गोल्डमध्ये थोडंफार इन्व्हेस्ट करायचे, FDs करायचे, अँड म्युच्युअल फंड, शेअर्स, थोडी का होईना पण इन्व्हेस्टमेंट करायची. म्हणजे माझी इन्व्हेस्टमेंट लोक म्हणतात 10,000 करा, काय करा, मी 100 रुपयापासून सुरू केलेली. शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट 100 रुपीज, म्युच्युअल फंड्स 100, गोल्डमध्ये 500,000 असे इन्व्हेस्टमेंट मी सुरू केले. पण त्याच्यापासून मी भरपूर काय काय घेतलं. आज त्याची व्हॅल्यू पण चांगली आहे. तर मला असं वाटतं की आपण जे शिकतो ते आपण अर्ली एजमध्ये इम्प्लिमेंट केलं तर आपल्याला प्रॉफिट पण चांगलं होतं आणि फायनान्शियली आपण जरा स्टेबल पण होऊ शकतो की आपल्याला जर गरज पडली तर आपल्याकडे आहेत आपल्या सेविंग्स कशाहीसाठी. आपल्या एक्झाम तयारीसाठी कोणत्या पुस्तकांचा आपण स्टडी केला पाहिजे जास्त करून CA होण्यासाठी? ICAचे आमचे मॉड्यूल्स असतात. ते मॉड्यूल्समधून करतात पण ते खूप वास्ट असतं. ते सगळ्यांना कंप्लीट करणं पॉसिबल नसतं. सो आपले टीचर्स म्हणजे जे काही प्रोफेसर्स आहेत त्यांचे हँड रिटन बुक्स असतात. सो ते कन्सेप्ट बुक्स यूज केलं तर जास्त बरं पडतं, कारण की त्यात तुम्हाला शॉर्टमध्ये सगळी कन्सेप्ट कव्हर करतात. ते केल्याने तुम्हाला कन्सेप्टची क्लॅरिटी असते. प्लस तुमचे फॅकल्टीज शिकवताना नोट्स देतात, ते नोट्स मी राईट डाऊन करायचे. आणि रिवाईज करताना मी फॅकल्टीचे नोट्स जे मी राईट डाऊन केले ते, आणि प्लस त्यांचे कन्सेप्च्युअल बुक्स, क्वेश्चन बँक ते यूज करायचे. मॉड्यूल्स मी एक लास्ट पेपर असतो ओपन बुक टेस्ट, त्याच्यासाठी मी एंडच्या मोमेंटला 1 महिना प्रिपरेशनसाठी वेळ दिलेला. तेव्हा मी सगळे ते मॉड्यूल्स गो थ्रू केलेला. आणि असं की मॉड्यूल्सला तुम्ही साईड ठेवून नाही चालणार. ICAचे ते खूप मोठे मॉड्यूल्स असतात, पण त्यातनं ॲटलिस्ट एकदा वरून तरी गो थ्रू केलं पाहिजे. त्यामुळे मी सगळे ओव्हरऑल सगळे बुक्स कव्हर केलेले. पण इम्पॉर्टंटली मी फॅकल्टीजचे बुक्स प्रायोरिटीवर ठेवलेले अँड देन ICAचे मॉड्यूल्स जे दिलेत ते. आपण ते CAसाठी प्रिपरेशन करतो, आपण प्रिपरेशन तर करत असतो, पण त्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे रिव्हिजन. त्या गोष्टीची रिव्हिजन झाली पाहिजे. तर रिव्हिजनचं कसं शेड्यूल असायचं तुझं? माझं जसं मी सांगितलं की लेक्चर्स करायचे. लेक्चर्स नंतर मी माझे जे काय क्वेश्चन्स असायचे ते सॉल्व्ह करायचे, नोट्स राईट डाऊन करायचे. आणि जे आज दिवसभरात मी केले, शिकली आहे, ते मी संध्याकाळी झोपायच्या आधी किंवा एक प्रॉपर जो मी 1.5 आवर्स नंतर ब्रेक घ्यायची, त्यात मी थोडं का होईना एक रिकॉल करायचे. रिव्हिजन अँड रिकॉल वेगळे. रिव्हिजन म्हणजे तुम्ही बघताय आणि तेच आठवायला बघताय रीड करताय, दॅट इज रिव्हिजन. आणि रिकॉल इज की तुम्ही शिकलाय आत्ता किंवा तुम्ही खूप आधी शिकलाय आणि ते तुम्हाला किती मेमराईज होतं आहे ते आपण आठवायला प्रयत्न करतो, दॅट इज रिकॉलिंग. मी लेक्चर्स चालू असताना रिकॉल करायचे स्टार्टिंगला, आणि त्यानंतर जेव्हा प्रॉपर एक लेक्चर्स कंप्लीट झाले त्यानंतर मला 2.5 आवर्सचं भेटलेला टाईम. त्याच्यात मी माझे रिव्हिजन शेड्यूल बनवलेले की सगळे सब्जेक्ट्स घ्यायचे, 1 डीप रिव्हिजन असायची की सगळे 1 by 1 लाईन मी कंप्लीट केलेलं. त्यानंतर मी टेस्ट पण दिलेले प्रिव्हियस इयर पेपर्स. आणि त्यानंतर परत सेकंड थर्ड रिव्हिजनला मला एवढा टाईम नव्हता, मग तिथं एक चार्ट्स किंवा मी माझे शॉर्ट नोट्स काढलेले, शॉर्ट चार्ट्स काढायची सवय होती मला. मग त्या थ्रू मी रिवाईज करायचे अँड देन लेटर ऑन मी रिकॉलवर मूव्ह ऑन झालेली. आणि ते करत करत मग मी पेपर्स पण सॉल्व्ह करायचे. त्यातून माझा स्कोर चांगला होत होता आणि त्यातून मला इम्प्रूव्हमेंटला स्कोप होता.
जसं की तू म्हणाली मगाशी प्रीपोन झाली एक्झाम, तर मला सांग ज्यावेळेस प्रीपोन झाली हे समजलं त्यावेळेस सकाळपासूनचं शेड्यूल कसं होतं आणि प्रीपोन व्हायचं समजण्याच्या आधी कसं शेड्यूल होतं स्टडीचं सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत? सकाळी मी अराउंड 6:30-7ला उठायचे. बरं. माझं आधीपासूनचं रुटीन तेच होतं. मी 6:30ला उठायचे. त्यानंतर माझं डेली रुटीन अँड ब्रेकफास्ट करून म्हणजे माझं 1.5 to 2 आवर्सचं शेड्यूल असायचं बरं. स्टडीचा. जसं की 7 to 9, त्यानंतर 11 to 1, त्यानंतर आपलं लंच ब्रेक, त्यानंतर 2 ते 4 किंवा 2 ते 5 माझा एक बेस्ट स्टडी टाईम असायचा. त्यानंतर 5:30 ते 7, त्यानंतर किंवा 7:30, नंतर रात्रीचं जेवण आणि त्यानंतर मग 11पर्यंत मी बसायचे स्टडी करत. 11, 11:30 चांगला होतं तर 11:30, नाही तर मग टायर्ड फील केलं तर 11. पण ह्याच्यात एक असतं ना की आपल्याला थोडा टाईम भेटतो. जर तुम्हाला माहिती आहे की तुम्हाला एक्स्ट्रा मंथ्स आहेत तर आपण एक रिलॅक्स मोमेंटमध्ये असतो की जेवढं दिलं आहे तेवढं करायचं, नीट करायचं, टाईम घ्यायचा आणि पुढं व्हायचं. पण जसं मला समजलं की प्रीपोन झाले एक्झाम तर मला इमिडिएट माझं रुटीन बदलावं लागलं, शेड्यूल चेंज करावे लागले. त्याच्यामुळे मला जास्त ब्रेक्स घेता येत नव्हते. माझं लंच ब्रेकच हाफ आवरवर शिफ्ट झाले. माझे सगळे ब्रेक्स अराउंड 45 मिनिट्स, जो एक मोठा ब्रेक असायचा जेवायचा, किंवा सकाळचा नाश्त्याचा ब्रेक तो 20 मिनिट्स एक्सेट्रा, असं छोटे छोटे ब्रेक होत गेले आणि माझा स्टडी टाईम मला वाढवायला लागला. पण इफेक्टिव्ह स्लीप मी माझी 6.5 to 7 आवर्स मिनिमम होतेच. त्याच्यापेक्षा जास्त नाही, कमी पण नाही, कारण की स्लीप पण आपल्यासाठी इम्पॉर्टंट पार्ट आहे. सुरुवात होते एक्झाम डेजला, तर एक्झाम डेजची सुरुवात कशी झाली, कसे दिवस गेले? एक्झाम डेजमध्ये ॲज युजल प्रेशर खूप असतं. ते माझ्यावरही होतं की आपल्याला ही एक्झाम आहे की आपल्याला आता क्लिअर करायची आहे. सो त्यासाठी आपण कसं पॉईंट ऑफ व्ह्यू ठेवला पाहिजे. एक पेपर अनालिसिस आपण असतो की जे काय आहे ते आपल्याला पेपर अनालिसिसमधून समजतं की आपले ICI किंवा आपले जे काय एक्झाम्स आहेत ते कुठल्या बेसवर असते, की आपण कसं व्ह्यू ठेवला पाहिजे, की आपण एक्झाम्स कसे केले पाहिजे क्रॅक, किंवा पेपर सॉल्विंग कसे असले पाहिजे, हे ॲनालिसिसवरून समजतं. आणि एक्झामचं जसं जसं डेज जवळ येत राहतात तसं प्रेशर बिल्ड होतं आणि त्या प्रेशरमध्ये आपलं आर्ट्स पण स्टडी होतं. तर माझं इफेक्टिव्ह आर्ट्स स्टार्टिंगला एक म्हणजे प्रीपोन व्हायच्या आधी मी 7 to 8 आवर्स स्टडी करायचे. एक्झाम्स प्रीपोन झाले, माझे ऑटोमॅटिक स्टडी आवर्स 10 to 11 आवर्सवर शिफ्ट झाले. आणि ते एक म्हणलेले मी की कन्सिस्टन्सी पाहिजे, तर ते माझं डेली रुटीनमध्ये कन्सिस्टंट होतं. मिनिमम ज्या दिवशी नाही होते त्या दिवशी मी 5 to 6 आवर्स स्टडी होतंच माझं. आणि ते सोडून बाकी नॉर्मली माझं 10 to 11 आवर्स ॲव्हरेज स्टडी होता, की आपल्याला एवढं केलंच पाहिजे, त्याशिवाय आपण पास तर होणार नाही आहे. ते झालं. आणि एक्झामच्या पिरियडमध्ये जेव्हा आपल्याला माहिती की आमचं इन्स्टिट्यूटमध्ये 1.5 डेजचा गॅप असतो, की 1.5 डे नंतर इच पेपर असतो. मग त्या 1.5 डेजमध्ये सिलेबस एवढा वास्ट आहे की तो कवर करणं पॉसिबल नसतो. मग त्यात आपलं पेपर अनालिसिस की आपण कुठल्या चॅप्टर्सला प्रायोरिटी दिली पाहिजे, तो पहिला कुठला कवर केला पाहिजे, हे मी आधीच माझं शेड्यूल बनवून ठेवलेलं. ते मी मेन पेपरच्या आधी पण एक तसंच सेम 1.5 डेजचं शेड्यूल बनवून ते इम्प्लिमेंट पण करून बघितलं. आणि सेम शेड्यूल मी माझ्या मेन एक्झामच्या वेळेस पण फॉलो केलं. आणि तेव्हा माझं स्टडी आज अराउंड 14 to 15 आवर्सपर्यंत गेलं होतं. म्हणजे ते ऑटोमॅटिक जातं, कारण की तेवढं प्रेशर असतं, आपल्याला ते कव्हर करायचं असतं. सो तेवढा स्टडीज होतो. आपण संपूर्ण प्रिपरेशन करतो, पण एक्झामला जायच्या आधी कोणत्या तरी गोष्टीची आपल्याला भीती असते, ती कोणत्या गोष्टी होत्या? भीती हेच की पास होईन का नाही होईल. माझा रिझल्ट माझ्या डोळ्यासमोर कंटिन्युअस यायचा. आमच्याच्यात पास और फेल हे आधी यायचं, आता ते येत नाही. त्यांनी एक नवीन स्विच मारलेला की लाईक सक्सेसफुल अँड अनसक्सेसफुल असे रिझल्ट्स येतात. सो माझ्यासमोर ते कायम एक व्ह्यू असायचं की मला जर सक्सेसफुल व्हायचं आहे, मला जर त्या दिवसाची मी वाट बघते की ज्या दिवशी माझ्या मम्मी पप्पांच्या चेहऱ्यावर आनंद असेल, दीदी माझी खुश असेल सगळे, तर तो दिवस मी आठवून कायम पेपरला जायचे. प्रेशर एक्झामला जायच्या आधीपर्यंत असायचा, पण एक्झामच्या मोमेंटला, ज्या मोमेंटला मी पेपरला बसेन त्या मोमेंटला मी स्वतः काही नाही, फक्त हात जोडून एक देवाला प्रार्थना असायची की मी इथपर्यंत सगळं केलेलं आहे, कंप्लीट केलं आहे, मी खूप स्टडी केलं आहे
सो आता मी माझं जर हार्डवर्क आणि माझं पूर्ण डेडिकेशन जर दिलं आहे तर आता फक्त मला तुझं ब्लेसिंग्स हव्या आहेत, तुझी सोबत हवी आहे की आता मला स्टेबल ठेव आणि जे काय ते पेपर प्रॉपर जाऊ दे. सो मी फक्त एक डीप ब्रेथ घ्यायचे. जर मला वाटते पेपर नाही होते तर मला दीदीने पण सांगितलेलं, माझ्या सिनियर्सने पण सांगितलेलं की त्या मोमेंटला थांब, एक डीप ब्रेथ घे आणि शांत व्हायचं आणि मग पेपरला सुरुवात करायची परत. आणि ते मला ॲक्च्युली इम्प्लिमेंट केलं पण मी मेन पेपरमध्ये 1 to 2 मिनिट्स मी ब्रेक घेतला, डीप ब्रेथ केलं आणि त्यानंतर मी स्टेबल झाले. एक मनाची शांती भेटल्यानंतर आपण स्टेबली पेपर देतो, त्यामुळे मला त्याचा पण यूज झाला छान. ज्या दिवशी एक्झाम झाली त्यावेळेस काय वाटत होतं? संपूर्ण पेपर झाले, काय वाटत होतं त्या दिवशी? आपल्याला पेपर कसे गेलेत हे पर्सनली आपल्याला माहीत असतं. मला सगळे पेपर छान गेलेले, फक्त 2 पेपर्सचं टेन्शन होतं. एक IBS आणि एक आता मला IDT अवघड गेलेला. मॉकच्या वेळेस म्हणजे मॉक टेस्ट जे दिलेले तेव्हा मला IDT माझा सगळ्यात चांगला सब्जेक्ट होता की ज्याच्यात मला हायेस्ट स्कोर असायचे. आणि IBS मध्ये मला नेहमी कमी, म्हणजे ती ओपन बुक टेस्ट आहे IBS आमची, त्याच्यात मला नेहमी कमी स्कोर असायचं. सो त्याच्यासाठी मी भरपूर गोष्टी केल्या, लाईक माझे मी नोट्स काढले किंवा एक प्रॉपर स्टडी प्लॅन केला की आपण कसं इम्प्लिमेंट केलं पाहिजे. भरपूर मुलांना ते अजून पण माहीत नाही आहे की आपण स्ट्रॅटेजी काय ठेवली पाहिजे. ते मी स्वतः एक इनबिल्ट केली स्ट्रॅटेजी आणि त्याला मला खूप यूज झालं. पेपरला जाईपर्यंत मला IBSचं टेन्शन होतं की हे मला कवर होईल का, काय माझे आधीचे मार्क्स चांगले नव्हते. पण पेपरमध्ये मला जी मी स्ट्रॅटेजी नवीन बनवली ती इम्प्लिमेंट केल्यामुळे मला खूप यूज झाला. आणि पेपरनंतर मी त्या पेपरबद्दल रिलॅक्स होते की मला गेलाय चांगला, ह्याच्यात तर मी चांगलं स्कोर करेन. बट IDTमध्ये मला असं म्हणजे आपण नॉर्मली पेपरमधून बाहेर आलो तर बाकीच्या मुलांसोबत मी जास्त डिस्कशनला थांबत नव्हते. 1-2 फ्रेंड्स असायचे ज्यांच्यासोबत मी डिस्कस करायचे, बाकी जास्त नव्हते. मी लगेच काय, मला पुसेगावला यायचं असायचं, ट्रॅफिक लागतो, सो मी लगेच निघायचे पप्पांसोबत. सो डिस्कशन मी जास्त नव्हतं, एक एनर्जीजपासून मी लांब होते. पण एवढंच की 1-2 पेपर अवघड गेला, सो त्याच्या विचारात पुढच्या पेपर्सवर तुम्ही इफेक्ट नाही येऊन दिला पाहिजे. ते जर इफेक्ट झाले तर तुमचा पूर्ण ग्रुप स्पॉईल होऊ शकतो. सो जे जसं गेलं आहे ते लीव्ह करायचं. मी पूर्ण म्हणजे असं मला देवावर विश्वास आहे, एक एनर्जी असते, पॉझिटिव्ह एनर्जी असते की जी आपल्यासोबत कायम असते. सो मी असं झालं की तो पेपर मला टफ गेला आहे, मी तुझ्यावर सगळं सोडते की तू मला माझ्यासोबत राहशील. आणि त्यानंतर मी दुसऱ्या पेपरसाठी मूव्ह ऑन केलं आणि त्यात मला माझ्या दीदीने सपोर्ट केलेला की जे काही झालं आहे ते सोडून दे, त्याच्यातच राहू नकोस, पुढे हो, पुढचा पेपर अफेक्ट होईल त्यामुळे. अँड ॲज युजल रिझल्ट लागला तर सगळ्या पेपरमध्ये चांगला होता. आणि तो पेपर मला वाटलं, म्हणजे आमच्या इथं 40ला पासिंग असते, मला वाटलं 40 तरी पडतील की नाही, किंवा 40 डॉट पडतील. मला 50 पडले आणि मी चांगल्या स्कोअरने पास झाले. आता त्याच्याविषयीच विचारणार आहे, रिझल्ट डे दिवशी काय काय परिस्थिती होती सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत? आमचं ऑफिस असतं 10:30 वाजता आणि मला असं झालं की मला रिझल्ट बघूनच घरूनच जायचं होतं. रिझल्ट बघून खूप जास्त प्रेशर होता, स्ट्रेस होता की हा रिझल्ट आहे. एक्सपेक्टेशन सगळ्यांचे खूप होते. आणि वय 22 होतं त्यावेळेस. हां, वय 22 तर होतं. स्टेज होती. हो, पण मला असं झालं की आधीपासून फर्स्ट अटेम्प्ट सगळं क्लिअर करत आले, त्यामुळे सगळ्यांचे माझ्याकडून एक्सपेक्टेशन खूप जास्त होते. अँड एक्सपेक्टेशनपेक्षा मला असं झालं की मला माझ्या मम्मी पप्पा आणि दीदीला काय फील होईल ते सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट होतं. अँड असं आमचं टाईम फिक्स नसतो, रिझल्ट कधी लागतो, जसं की आपलं 10वी-12वीचं 12 का 1च्या आसपास रिझल्ट लागतो, तसं ह्या ह्याच्यात नाही आहे. आम्हाला इव्हनिंग टाईम सांगितलेलं अँड रिझल्ट लागला 11:07. मला एक्झॅक्ट टाईम पण लक्षात आहे. मी कंटिन्युअस फोनमध्ये स्क्रोल करते की रिझल्ट लागलाय का. अँड द मोमेंट माझी मम्मी देवपूजा करत होते, घरी कोण नव्हतं, पप्पा बाहेर गेलेले काम होतं म्हणून, दीदीसुद्धा बाहेर गेलेली तिच्या जॉबसाठी. अँड मी आणि मम्मीच फक्त घरात होतो. मम्मी देवपूजा करते आणि मी तिच्या मागे बसून फोन स्क्रोल करते की रिझल्ट लागलाय का. आणि 11:07 झाले, ते स्क्रोल रिफ्रेश केलं आणि अचानक रोल नंबरचा डिस्प्ले आला. आणि आय वॉज लाईक बापरे. ते असं मोमेंट खूप हे होतं की रिझल्ट बघायचा आहे. तेव्हा रोल नंबर टाकला, सगळं टाकला आणि अचानक रिझल्ट डिस्प्ले झाला सक्सेसफुल.
तो मोमेंट असं होतं की डोळ्यातले पाणी थांबत नव्हते. मम्मीला फक्त सांगितलं की मम्मा पास झाले, मी CA झाले. मम्मी आहे तशी उठली आणि तिने मिठी मारली. तिला ते आनंद अश्रू असतात ना, ते आवरलंच नाही. आम्हाला असं झालं की आपलंच जग आहे आणि नुसतं आम्ही तो मोमेंटमध्ये होतो. ते जे फिलिंग असते ना पास झाल्याचे, ती खूप वेगळी असते. ते प्रत्येकाचं मोमेंट वेगळा असतो आणि आमचाही खूप वेगळा मोमेंट होता. आणि त्यानंतर पप्पा आणि दीदी बाहेर होते. सगळ्यात पहिला कॉल त्यांना केला की पास झाले. ते आहे तसं सगळं सोडून दोघंही घरी लगेच आले. आणि देन ते आले नंतर लगेच रिझल्ट समजला. मग सगळ्यांचे कॉल्स, परत सगळे गेस्ट घरी यायला लागले. मग भाऊ येते, दादा भाई सगळे सोबत की आपल्याला सगळे बोलवत आहेत, सगळे घरी येऊन भेटून जात आहेत. सरांनी मला ऑफिसला बोलवलेलं. असं झालं की एका मोमेंटला आपल्याला आधीपर्यंत काय ओळख नसते आणि रिझल्ट लागला, नाव आय वॉज CA आणि आपली अचानक ओळख वाढायला लागले. सगळ्यांचे फोन कॉल्स, म्हणजे आता बस झालं की जे कॉन्टॅक्ट आपले तुटलेले किंवा जे सॅक्रिफाईस मी आत्तापर्यंत केलेले ते सगळे फ्रूटफुल ठरले. सगळ्याला फळ मिळालं. ज्यांच्याशी माझं पूर्ण कॉन्टॅक्ट तुटलेलं किंवा ज्यांनी मला खूप समजून घेतलं, सपोर्ट केलं, त्या सगळ्यांचे स्वतःहून कॉल आले. ज्यांच्याशी म्हणजे माझ्या मम्मीचे फ्रेंड्स, पप्पांचे फ्रेंड्स, ज्यांच्यासोबत ते स्कूल एज नंतर कधी कॉन्टॅक्ट नव्हते, तिथूनही लांबून लांबून कॉल्स आले. अनएक्सपेक्टेड कॉल्स होते की सगळ्यांबरोबर बोलणं झालं. सगळ्यांना खूप कौतुक वाटलं. आणि आफ्टर ऑल ते एक प्राऊड मोमेंट असतो मम्मी पप्पांसाठी. कष्टाचे फळ मिळाले. ते त्या मोमेंटला असं झालं की आपण जे काही केलं त्याचं हेच फळ आहे. आणि ते असं आहे की ते एक्सप्रेस करता येत नाही, एवढं बेस्ट मोमेंट होते सगळे. त्याच्यानंतर दिवस कसे, म्हणजे ज्यावेळेस तो दिवस झाल्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून कसं शेड्यूल होतं मग? शेड्यूल म्हणजे मला पहिल्या दिवशी गेली ते आमचे CA म्हणजे माझे जे प्रिन्सिपल आहे त्यांना भेटायला स्पेशली सातारला गेलेले. तिथे सरांनी खूप भारी एक सेलिब्रेशन ठेवलेलं, माझ्यासाठी सरप्राईज होतं. ते भारी वाटलं. मी माझ्या प्रोफेसर्सला जिथून मी इंटरपर्यंत होते त्या सरांनाही पेढे द्यायला गेले. त्यांनी मला खूप छान मोटिवेट केलं आणि सेलिब्रेशन तिथेही ठेवलेलं. असं की प्रत्येकाने आपलं एक कौतुक असतं, ते प्रत्येकजण येऊन गेलं, भेटून गेलं. प्रत्येकाने ते मोमेंटला माझ्यासोबत सेलिब्रेट केलं. हे एक मला खूप भारी वाटलं. आणि त्यानंतर आपण म्हणतो की CA झाली, आता ही मुलगी निवांत आहे, तर माझा आत्तापर्यंत नाही. माझा रिझल्ट लागल्यानंतर हा ऑलमोस्ट 5th का 6th डे. मला वेळच भेटत नाही आहे. कंटिन्युअस कोण ना कोणतरी घरी गेस्ट येत आहेत, भेटून जात आहेत. एक ॲप्रिसिएशन असतं त्यांचंही. किंवा मला माझ्या म्हणजे रिलेटिव्सनी घरी बोलवले, फ्रेंड्सच्या फॅमिलीनी घरी बोलवले, त्यांच्यासाठी टाईम काढून घरी जावं लागतं. सगळ्यांकडे गेले आणि सगळ्यांचं असं डोळ्यात दिसत होते की त्यांना किती कौतुक आहे माझ्याबद्दल. आणि त्यांनी खूप माझं ॲप्रिसिएशनही केलं, गिफ्ट्स दिले. त्याबद्दलही मला खूप भारी वाटलं. अँड अजूनही हेक्टिक आहेच थोडं, जसं की बाकीचे म्हणजे माझं अपडाऊन आहे. मी सातारला ट्रॅव्हल करून येत होते 2 दिवस 3 दिवस. पण असं झालं की बाकीच्यांनी माझ्यासाठी तेवढं वेट केलं. जे कोणी गेस्ट आले तेही माझ्यासाठी पेशंटली थांबले, आल्यानंतर भेटले. 5-10 मिनटं का होईना भेटण्यासाठी ते 1-1, 1.5 तास थांबले. त्यांच्यासाठी मी खूप थँकफुल आहे की सगळ्यांनी पेशंटली वेट केलं आणि सगळ्यांनी खूप ॲप्रिशिएट केलं. ते खूप भारी वाटलं. आत्तापर्यंत जसं की CA व्हायच्या आधी आईवडिलांच्या नावानं मुला मुलींना ओळखलं जात होतं. आणि जसं की तू CA झाली त्याच्यानंतर तुझ्या नावानं आईवडिलांची ओळख निर्माण झाली. खरंच ती प्राऊड मुमेंट होती का? खूप प्राऊड मोमेंट. म्हणजे आत्तापर्यंत मी सांगितलं की मला फॅमिली फंक्शन्समध्ये जायला आवडायचं. तर फंक्शन्समध्ये गेलं, एक नॉर्मली ओळख करून दिली जाते घरातल्यांबरोबर. तर ओळख करताना अशी असायची की ही म्हणजे माझ्या पप्पांना बापू म्हणून ओळखलं जातं, बापू शेठ गावात. तर ते असं असायचं की ही बापू शेठची कन्या, लहान कन्या. तर नंतर रिझल्ट नंतर अशी ओळख झाली की तुमची मुलगी CA आहे ना, तुम्ही तिचे वडील आहात. म्हणजे असं एक आपल्यापासून ओळख झाली. ते एक वेगळं फिलिंग असतं की हां आपण पण काहीतरी कमवलं आहे. आणि ते जस्ट बिकॉज ऑफ माय पॅरेंट्स की त्यांनी मला शिकवलं, त्यांनी माझ्या पायावर उभं राहायला शिकवलं आहे, त्यांनी जे मला स्वतःची ओळख बनवायचा चान्स दिला आहे, त्याच्यामुळे आज मी इथे आहे. CA प्रज्ञा जाधव, आता इथून पुढे काय एम आहे अजून? आता सध्या तरी विचार आहे की जॉब करायचा आहे.
आणि ॲज युजल गायडन्स थ्रू मी माझ्या सिनियर्सचं गायडन्स घेणार आहे, घरातल्यांच्या सोबत आहे की आपण पुढे काय केलं पाहिजे. फक्त एवढंच की माझं मोटिव्ह एवढं आहे की आपण एक चांगल्या फॅमिली बॅकग्राऊंडमधून आलं आहे, त्यामुळे ते आपण विचार कंटिन्यू ठेवले पाहिजेत. समोरच्यांना पण आपण प्रॉपर गाईड केलं पाहिजे. जसं की एक मोटिवेशन असतं, काही लोकांचं असतं की ते प्रॉपर एक्सप्रेस होत नाहीत किंवा ते सांगत नाही की आपली जर्नी कशी होती, की आपण कुठे मिस्टेक्स केलेत. ते मला वाटते की मी सांगणं गरजेचं आहे की मी जे चुका केल्या ते तुम्ही करू नका. मी जिथे माझा टाईम घालवला तिथे तुम्ही घालवू नका. सो एक जॉबसोबत किंवा एक मला फायनान्शियल स्टॅबिलिटीसोबत मी लोकांसोबत इंटरॅक्शन ठेवणार आहे यापुढे, की त्यांनी कसं गोष्टी इम्प्रूव्ह केल्या पाहिजेत, मूव्ह ऑन केलं पाहिजे, की एक स्कोप ऑफ मोटिवेशन असतं ते मला बनायचं. हे झालं तुझ्याबद्दल. आता जे वर्षानुवर्ष CAची परीक्षा देतात पण त्यांना CA निघत नाही, कुठे त्यांच्या चुका होतात आणि त्यांनी काय केलं पाहिजे? एक असतं की स्वतःचे मिस्टेक्स मे बी आपण पेपर्स सॉल्व्ह करतो, ते बाहेरच्या फॅकल्टीजला देतो, ते फॅकल्टीजवर आपण डिपेंड राहतो की आपण किती इम्प्रूव्ह केलं पाहिजे. हे ते आपल्याला सांगतात की आपण इथे इम्प्रूव्ह केलं पाहिजे, पण बॅक ऑफ द माइंड आपल्याला माहीत असतं की आपण पेपर किती टाईममध्ये कवर केला आहे, आपण काय मिस्टेक्स केल्यात काय नाही हे आपल्याला चांगलं माहीत असतं. सो मला वाटतं सेल्फ रिव्ह्यू पेपरचा आपला आपण घेतला पाहिजे. प्रत्येक वेळेस पेपर झाल्यानंतर रिव्ह्यू केलेला लक्षात राहत नाही, सो ते नोट डाऊन केलं पाहिजे, जो की आपण पुढच्या पेपरच्या आधी ते एकदा बघितलं की आपल्याला समजतं की हे मिस्टेक्स आपल्याला नेक्स्ट पेपरमध्ये करायचं नाही आहे. सेकंड थिंग, पेपर ॲनालिसिस सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आहे, की आपल्याला माहिती आहे फायनलचं सिलेबस खूप प्रचंड प्रमाणात वास्ट आहे. म्हणजे जर इंटर तुमच्यासाठी सी ऑर रिव्हर आहे, तर फायनल हे ओशन आहे, अनलिमिटेड आहे. तिथे तुम्हाला समजलं पाहिजे की तुमचे प्रायोरिटीज काय पाहिजेत, तुम्हाला कुठल्या प्रकारचे क्वेश्चन्स विचारले जातात ते आपल्याला माहीत असलं पाहिजे. तरी पेपर ॲनालिसिस इम्पॉर्टंट आहे. पेपर ॲनालिसिसमध्ये आपल्याला समजतं की आपण कुठली गोष्टीला जास्त इम्पॉर्टन्स दिला पाहिजे, कुठली नाही. ते एक मला सिनियर्सनी पण गाईड केलेलं की आपला व्ह्यू कसा पाहिजे, ते काही लोकांना लवकर समजत नाही, त्यामुळे ते इम्प्लिमेंट केलं तर ते करू शकतात. थर्ड थिंग, सॅक्रिफाईस असले पाहिजेत आणि आपल्याला समजलं पाहिजे की आपण काय सॅक्रिफाईस करतोय. सगळ्याच गोष्टी नाही, पण जिथं आपल्याला वाटतंय की हे केल्याने मी डायव्हर्ट होऊ शकते, तिथे आपण टाईम नाही घालवला पाहिजे. आपण आपल्या रुटीनला कन्सिस्टंट पाहिजे. अँड बाकी जिथे आपण कमी पडतोय तिथं आपण कंटिन्युअस त्या विचारात की आपण का कमी पडतोय, यापेक्षा आपण एकदा घरातल्यांना बोललं पाहिजे, तिथं मन मोकळं केलं पाहिजे. तेही आपल्याला सपोर्ट करतात, आपल्याला सांगतात की आपण कुठं चुकतोय, किंवा चुकी दाखवण्यापेक्षा ॲटलिस्ट ते एक मनाने ऐकून घेणं इम्पॉर्टंट असतं. माझ्या घरात त्यांनी कायम ते केले. चुकी दाखवण्यापेक्षा त्यांनी काय माझं ऐकवलं आणि मला प्रॉपर गाईड केलं की तू ही गोष्ट ट्राय कर, तू हे नाही होते तर दुसरी गोष्ट ट्राय कर. हे मला कायम प्रॉपर गायडन्स आणि डिरेक्शन मिळत आली. तसंच त्यांनाही मिळत असावी, किंवा नसेल तर त्यांनी बाकीच्यांवर एकदा सिनियर्स असतील किंवा मे बी त्यांचे ज्युनियर्स असतील त्यांच्याशी डिस्कस करावे, घरातल्यांवर डिस्कस करावे. जे काय ते त्यांनी ओपन अप व्हावं, मग ते समजेल दुसऱ्यांनाही. तर एवढा सगळा प्रवास झाला. आता जे नवीन CA होण्यासाठी प्रयत्न करतायत किंवा तयारी करतायत त्यांच्यासाठी काय सल्ला असेल? त्यांच्यासाठी एवढंच की प्रॉपर तुम्हाला गायडन्स पाहिजे. तुम्ही स्टडी कसं करता हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. तुम्ही प्रॉपर एक स्ट्रॅटेजी पाहिजे. तुम्ही आत्तापर्यंत सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की आपण आत्तापर्यंत ह्या जर्नीपर्यंत आलो आहे, ती काही इझी टास्क नाही आहे, सगळ्यांना ते पॉसिबल होत नाही. सो इथून पुढचे थोडासाच मोमेंट आहे की तेवढं तुम्ही कंटिन्युअस डेडिकेशन ठेवा, कन्सिस्टंट राहा, मग तुम्ही CA व्हाल लगेच. आणि CA झाल्यानंतर जो प्राऊड मोमेंट असतो ते तुम्हाला फील होतं. सो त्यासाठी तुम्ही हार्डवर्क करणं इम्पॉर्टंट आहे. नक्कीच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर खूप काही गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या मिळतात. जसं की तिनं एक HDFC नावाचा फॉर्म्युला पण तयार केलेला आहे. म्हणजे प्रत्येकाने जर या यशापर्यंत पोहोचायचं असेल तर असा एखादा फॉर्म्युला तयार करणं गरजेचं आहे. आणि तिनं त्या फॉर्म्युल्याने CA बनण्याचं यश संपादन केलेलं आहे. नक्की तुला खूप खूप शुभेच्छा, आणि तुझी इथून पुढचा जो प्रवास असणार आहे त्याबद्दल पण खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.